नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आणि प्रसिद्ध शिवव्याख्याते हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या प्रचंड धक्कादायक म्हणावी लागेल। शिरीष महाराज तरुण होते, लवकरच त्यांचा विवाह होणार होता। विवाहाच्या टिळ्याचा कार्यक्रमही पार पडला होता। अशा वेळी त्यांनी अचानक आपले जीवन संपवण्याचा निर्णय घ्यावा हे अतिशय दुर्दैवीच म्हणावे लागेल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष विख्यात व्याख्याते असलेल्या शिरीष महाराजांनी अल्पावधीतच संपूर्ण राज्यात आपली ओळख निर्माण केली होती। त्यांच्या कडव्या हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल कदाचित अनेकांची मतांतरे असू शकतील, परंतु एक ओजस्वी व्याख्याता आणि तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच आदर होता। हा मृत्यू अपघाती नव्हता। शिरीष महाराजांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। या पृष्ठभूमीवर अध्यात्माची बैठक असलेली, वैचारिक अधिष्ठान असलेली एखादी व्यक्ती कोणत्याही कारणाने का होईना अशी आत्महत्या करीत असेल तर हा मोठा गहन चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे। शिरीष महाराजांना काही आर्थिक समस्या होती असं बोललं जाते, परंतु आर्थिक समस्येसाठी थेट आपले जीवनच संपवून टाकायचे म्हटले तर अर्ध्या अधिक जनसंख्येला आत्महत्या करावी लागेल। आर्थिक अडचणी येतात आणि जातात। प्रत्येकाच्या आयुष्यात अशी अनेक संकटे येतात। त्या संकटांना तोंड देत खंबीरपणे सामोरे जाणे हाच तर खरा पुरुषार्थ असतो आणि स्वतः तुकाराम महाराजांनी अशाच पुरुषार्थाचे समर्थन केले आहे। तुकाराम महाराजांच्या आयुष्यात संघर्षाचे प्रसंग काही कमी आले नाहीत, किंबहुना त्यांचे सगळे आयुष्यच संघर्षात गेले, परंतु त्यांनी त्या सगळ्या प्रसंगांना खंबीरपणे तोंड दिले। दुर्दैवाने त्यांच्या वंशातील शिरीष महाराजांना संकटांवर मात करण्यासाठी लागणारे आत्मिक बळ आत्मसात करता आले नाही असेच म्हणावे लागेल। ज्यांनी खचलेल्यांना धीर द्यायचा, ज्यांनी जीवनाचे तत्वज्ञान लोकांच्या गळी उतरवायचे, ज्यांनी आपल्या जगण्यातून इतरांसमोर आदर्श निर्माण करायचा, त्यांनीच असा पलायनवाद स्वीकारला तर सामान्यांनी आदर्श तरी कुणाचा घ्यावा। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।